एक ज्यावेळेस मला वाटतं परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी असतो का, फक्त रिझल्ट नंतर तो घोषित होतो, परंतु त्याच्या अगोदर तो परफेक्ट त्या ठिकाणी अधिकारी झालेला असतो. ओके, वाचनातून म्हणा, त्याच्या कृतीतून म्हणा. तर काय वाटतं बीडची सुव्यवस्था? बीडची सुव्यवस्था आता सध्या झालंय असं जातीय ते निर्माण झाली. वेगवेगळ्या जाती म्हणजे तिथं आपापसात कशा पद्धतीने सर्व महाराष्ट्र बघतोच, पण त्यातून योग्य पद्धतीने ती प्रक्रिया म्हणजे तिथून म्हणजे जातीतली ती विषमता किंवा जी तेढ निर्माण झाली ती कमी व्हायला पाहिजे. आणि कोणत्याही समाजात कसं असतं, गुन्हेगार निर्माण होत आणि तो समाज म्हणून निर्माण नाही होतो, तो कोणत्याही समाजात निर्माण होऊ शकतो, कोणत्याही धर्मात निर्माण होऊ शकतो. ती एक मानसिकता त्या गुन्हेगाराची ती नष्ट करणं आहे आपलं काम. तर नमस्कार, परत एकदा आपलं स्वागत आहे आपल्या या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे जनमनातील महाराज. तर मला सांगा, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं नाव काय? महेश काकडे. अच्छा, महेश काकडे. तर आपला हा जो चॅनल आहे तो शिवाजी महाराजांच्या इतिहासाला एक्सप्लोअर करणार आहे. तर मला सांगा, महाराजांच्या आयुष्यातला असला एखादा प्रसंग जो की तुम्हाला विस्तृतपणे मांडता येईल? तसं पाहिलं तर महाराजांचं आयुष्यच एक मोठा म्हणजे आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि त्यांचा आयुष्य म्हणजे प्रत्येक आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं आहे. आणि त्यांचं म्हणजे लहानपणीपासूनच जर आपण बघितलं तर जे शून्यातून विश्व निर्माण करतात ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. आई जिजाऊंनी त्यांना दिलेलं मार्गदर्शन असो किंवा त्यानंतर त्यांनी आपल्या सवंगड्यासह एक गोष्ट निर्माण केली म्हणजे. आणि ते असं नव्हतं की कोणत्या तरी एका म्हणजे भोसल्यांचं राज्य किंवा असं काही, तर ते एक रयतेचं राज्य म्हणून त्यांनी स्वराज्य रयतेचं राज्य म्हणून त्यांनी लहानपणीपासूनच म्हणजे ते एक विचार रुजवण्याचाही प्रयत्न केलाय. आणि आपण महाराजांकडे बघताना फक्त एक असं म्हणजे काही लोक असं धार्मिक दृष्टीतून बघतात, काही लोक म्हणजे हिंदूंचा राजा म्हणून बघतात. तर त्यांचं एक असं विस्तृत असं व्यक्तिमत्व होतं की ते कोणत्या धर्माला किंवा म्हणजे याला असं बंधून ठेवणार नव्हतं. असं म्हणजे प्रत्येक धर्मासाठी किंवा प्रत्येक जातीसाठी असं म्हणजे सर्वांना आजच्या काळात तरी सध्याच्या काळात जसं जातीय भेदभाव किंवा धार्मिक तेढ निर्माण झालेली, त्याच्या पलीकडे जाऊन एक आजच्या काळाला गरज म्हणून त्यांचं चरित्र किंवा व्यक्तिमत्व आपल्याला गरजेचं आहे. तसं जर तुम्ही विचारलात की त्यांचा एखादा प्रसंग, मी आता सध्या म्हणजे MPSCचा अभ्यास करतोय आणि त्याच्यातून शिकण्यासारखं अशी गोष्ट त्यांची सर्वात महत्त्वाची की कोणत्याही प्रसंगाला न घाबरता किंवा ज्यावेळेस पुरंदरचा तह झाला त्यावेळेस महाराजांनी म्हणजे शेकडो असे किल्ले आपले शेकडो नाही, एक्झॅक्ट नंबर सांगताय? नाही, एक्झॅक्ट नंबर नाही सांगता येणार, पण आपल्या स्वराज्यातला 2/3 पेक्षा जास्त भाग त्यांनी गमावला होता. पण त्यानंतरही आग्र्याहून सुटका झाल्याच्या नंतर त्यांनी तो आपल्या स्वबळावर किंवा कर्तृत्वाच्या बळावर, आपल्या सवंगड्याच्या बळावर म्हणजे मावळ्यांच्या बळावर त्यांनी तो परत मिळवलाय. आणि म्हणजे ते सगळे किल्ले परत स्वराज्यात आले. तर हा खूप मोठा पॉइंट आहे आयुष्यामध्ये. जर आपण एखादी गोष्ट आपल्या हातून गेली, आपल्या लाईफ मधून गेली, की आपण म्हणतो की यार मी आता संपलो, परंतु ज्यावेळेस राजा जयसिंग मला असं वाटतं ते आला होता आणि त्याच्यानंतर पुरंदरचा तह महाराजांना नाविलाजाने करावा लागला आणि त्या तहामध्ये काहीतरी 22-23 असे काहीतरी किल्ले होते, ते तेवढे किल्ले त्याला द्यायचे होते. तो तह झाला, नंतर ते आग्र्याला गेले, सुटून आल्यानंतर सगळे किल्ले परत स्वराज्यामध्ये आले आणि त्याच्यानंतर अजून किल्ले त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केले. तर हे जे असतं ना, म्हणजे शून्यातून नाही, ज्याला आपण मायनस मधून परत एकदा त्या ठिकाणी उभं राहणं, स्वतःला उभं करणं, स्वराज्य उभं करणं, असा आपला तो राजा आहे. तर हे तुम्ही नक्कीच सांगितलं. मला बोलताना तुम्ही एक त्या ठिकाणी बोलून गेलात की काही लोक म्हणतात तो हिंदूंचा राजा आहे, असं काही लोकांचं म्हणणं असतं. तर हे कुठेतरी दिसतंय सुद्धा, कारण की महाराष्ट्रामध्ये काही लोक आहेत ज्यांना की महाराज हे आमचे नाही आहेत असं वाटतं. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचं ते हेट करतात. ओके, त्याच्यानंतर त्यांचे काहीतरी आयडॉल वेगळेच आहेत. ओके, म्हणजे काहीतरी टिपू सुलतान वगैरे वगैरे हे त्यांचे आयडॉल आहेत. औरंगजेब त्यांचा आयडॉल आहे. मध्ये मध्ये वातावरण तापत राहतं, इंस्टाग्रामवरती रीलवरती वातावरण तापत राहतं, है ना? तर या गोष्टीकडे कसं बघताय? तसं बघितलं तर आपण प्रत्येकानेच आपली वैचारिक पातळी वाढवण्याची गरज आहे. म्हणजे कोण आता आपण म्हणतो ठराविक लोकांना आपण आयडॉल बनवतो, ठराविक लोकांना आयडॉल बनवण्यापेक्षा आपण प्रत्येकानेच आता विस्तृत विचार करण्याची गरज आहे. शिवाजी महाराज आपले म्हणजे प्रत्येकासाठीच, महाराष्ट्राचा असो भारताचा असो, प्रत्येकासाठीच एक आयडॉलच आहेत. आणि आपण म्हणलात औरंगजेबाच हा नकारात्मकच हे,
परंतु टिपू सुलतानचा जर इतिहास जर आपण बघितला तर टिपू सुलतान यांच्याविषयी जर वाचलं तर तो थोडा वेगळा इतिहास पडतो. कारण आपण ज्यावेळेस नंतरचा इतिहास पडतो आपल्याला टिपू सुलतान त्यावेळेस मराठा म्हणजे आपण समजा आता शिवाजी महाराजांचं म्हणजे शिवाजी महाराजांचं जर बघितलं तर त्या वेळेस औरंगजेबाची आपण गोष्ट घेऊयात. ओके, तर औरंगजेबाचा आजही वावा होतोय त्या ठिकाणी. संभाजीनगरला त्याची समाधी आहे. बरं, आणि त्याचा एवढा मोठा गाजावाजा होतोय. आणि या गोष्टीकडे कसं बघताय? काही लोक, काही राजकारणी लोक तिथे चादर चढवायला सुद्धा जात आहेत. ती नक्कीच नकारात्मक बाब आहे. कारण एक राजा कोणताही असला तो जर धार्मिक दृष्ट्या जर कट्टर असला तर ती एक नकारात्मक गोष्ट आहे. आणि त्याला जर तुम्ही प्रोत्साहन देणार असाल ती चुकीचीच गोष्ट आहे. जो राजा सर्व धर्माला धरून चालणार आहे तोच खरा राजा. अच्छा, छत्रपती शिवाजी महाराज होते. अच्छा, मग परत मी त्याच मुद्द्यावर येतोय औरंगजेबाच्या. तर ज्यावेळेस औरंगजेब आयडॉल म्हणून त्या ठिकाणी दाखवले जातात, संभाजीनगर हे नामकरण व्हावं ही प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसांची इच्छा होती. ते झालंय. त्याच्यानंतर अशा काही रील्स आपण पाहिल्या मध्यंतरी की कल ही औरंगाबाद था, आज ही औरंगाबाद है और कल भी औरंगाबाद ही रहेगा. तर या गोष्टीला कसं सांगता येईल? म्हणजे हे जे डिवचन असतं, ओके, आता औरंगजेब पण नाही, महाराज आपल्यातून शरीर रूपाने गेलेले, ते वैचारिकपणे आपल्यामध्ये आहेत. तर हे डिवचणं म्हणजे महाराजांना नाही, हे डिवचणं कुणाला आहे नेमकं? दिवस आता याच्यात तसं बघितलं तर राजकारणाचा खूप मोठा भाग असू शकतो, किंवा जी विकृत मानसिकता जी समाजामध्ये पसरलेली आहे की कोणाला तरी ठरून टार्गेट करणं, म्हणजे हे कुठेतरी ललकारलं जाते कोणाला तरी. हा, तसं म्हणायला काय हरकत नाही. विकृत मानसिकता जी आहे ती कुठेही असू शकते आणि ती ठराविक प्रमाणात म्हणजे तिथून बाहेर येते, किंवा वेगळ्या प्रमाणातून काही राजकारणी त्याला डिवसण्याचा, अजून त्याच्यात तेल ओतण्याचा प्रयत्न करतात. ह्या गोष्टी घडतच राहणार. पण त्याच्यातून आपल्याला काय घ्यायचंय किंवा आपल्याला त्याच्यातून कसं समाजाला पुढे न्यायचंय, ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना, आणि ह्या गोष्टी बंद होणाऱ्या नाही आहेत, ह्या गोष्टी चालूच राहणार आहेत. फक्त आपल्याला सकारात्मकतेने महाराजांचे विचार, एक सर्व धर्माला धरून चालणारे लोक आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे माणसं, यांना घेऊन पुढे जायचंय. आणि तोच तुम्ही सकारात्मकतेने वागाल, परंतु काही टाळकी आहेत ज्यांना सकारात्मक वागायचंच नाही, ते याला कसं तुम्ही फाईट करा? कायदा सुव्यवस्थेच्या याच्यातूनच योग्य पद्धतीने मार्गावर आण. बरं, आता तुम्ही प्रिपरेशन UPSC MPSCचं करताय, त्यामुळे तुम्ही कायदा सुव्यवस्था असं बोलता. ओके, परंतु आपण जर बघितलं ज्या ठिकाणी समजा मुस्लिम समुदाय जास्त वाढतो, जास्त त्यांची हे असते, तर ते म्हणतात की आम्ही शरीफ कायद्याला मानणार, आम्ही संविधानाला मानत नाही. मग जर एक काळानंतर संविधान म्हणजे कायदा आम्ही मानतच नाही म्हणतात, त्याला तुम्ही काय करणार? मग संविधानाला मानणं आणि न मानणारा वर्ग आता ठराविक आपण फक्त मुस्लिम समुदाय म्हणून त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही. ते हिंदूमध्येही तसे लोक आहेत, मुस्लिमामध्ये तसे लोक आहेत. फक्त संविधानाला न मानणारे लोकच सध्या म्हणजे त्यांचे विचार बदल न करते. आता बंगालमध्ये जे झालं तर ते कुठं मानतायत, जे कायदे व्यवस्था होती त्याला? बंगाल, आपला प्रश्न हा भारतीयांसाठी, भारतीयांनी भारतांसाठी. बंगाल हा भारताचा एक दिवशी भाग होता, पण आता सध्या आपले म्हणजे सध्याचे जे हे आपण त्यांच्यावर राज्य करू शकत नाही ना. बंगाल हा स्वतंत्र देश आहे आणि ते स्वतः सार्वभौम, त्यांचा तो प्रश्न नाही. मग तो हिंदू असतो की मुस्लिम, त्यांच्या राज्यकर्त्यांनी तो अन्याय होऊ नाही दिला पाहिजे. ते सर्व जनता ही एकाच छत्राखाली आहे, त्याच्यामुळे त्यांना सर्वांना समान न्याय दिला पाहिजे. बरं, आता भविष्यामध्ये तुम्ही जे MPSC करताय याच्या थ्रू तुम्हाला कोणती पोस्ट मिळावी अशी अपेक्षा? तसं तर क्लास 1 साठी प्रयत्न चालू. क्लास 1 म्हणजे असं नाव सांगा, आम्हाला नाही कळत. डेप्युटी कलेक्टर वगैरे. अच्छा, डेप्टी कलेक्टर. ओके, ती MPSC मधून असतं आणि कलेक्टर हे UPSC मधून असतं. ओके, मग मला एक सांगा, कलेक्टर वगैरे होईपर्यंत सगळे लोक फुले शाहू आंबेडकर वाचतात, छत्रपती शिवाजी महाराज वाचतात, कायदे वगैरे खूप मस्त बोलतात. परीक्षा निघाल्यानंतर पण मस्त भाषणं देतात. पण त्याच्यानंतर ती लोक त्या पद्धतीने वागताना दिसत नाहीत. करप्शनचा भाग झालेले असतात, राजकारण्यांचे तळवे चाटताना दिसतात. तर हे का होते बरं? नंतर मग ते फुले शाहू आंबेडकर हे जे ते रसायन घेतले ते नेमकं जातंय कुठं? फुले शाहू आंबेडकर हा पाया आहे आणि तो पाया जर पक्का असेल तर ह्या गोष्टी घडत नाही. तो जर पाया जर पक्का नसेल आणि ती फक्त वरवर वाचण्याची किंवा गप्पा मारण्याची गोष्ट असेल तरच ती लोक तसे वागतात. तसं, आणि तो जर पायाच पक्का असेल तर ते गोष्ट तसे चांगले आणि सकारात्मक लोक खूप आहेत प्रशासनात, फक्त ते कमी प्रमाणात आहेत आणि असे वागणारे जास्त आहेत. बरं, सिलेबस मध्ये मला असं वाटतं की तुमचा जो त्या ठिकाणी इतिहास असेल
त्या सगळ्यांचा जो सिलेबस आहे तो तर सेम आहे, मग सगळ्यांना कुठं ना कुठं थोड्या जास्त प्रमाणामध्ये सावित्रीबाई फुले वाचावंच लागले, छत्रपती शिवाजी महाराज वाचावंच लागलेले आहेत, त्याच्यानंतर फुले शाहू आंबेडकर हे वाचावंच लागलेले आहेत. मग सिलेबस सगळ्यांनी सेमच वाचून गेलेत, तरी पण मग त्यांचं कसं करणार की हा वरवर वाचलाय, बेस पक्का नाही झालाय? नाही, बेस पक्का हा वाचण्यावर नाही, वाचायला तर सगळं वाचतात ना, पण काही गोष्टी आतून पण असाव्या लागतात की आपल्याला असं करायचंय, समाजाला अशा पद्धतीने पुढे न्यायचंय, असं झालं पाहिजे. नाहीतर फक्त वाचूनच नाही होत ना, सगळ्या गोष्टी वाचायला सगळेच वाचतात. मग आता तुम्ही ज्यावेळेस समजा व्हाल, तुम्हाला शुभेच्छा आमच्या योद्धा प्रोडक्शन चॅनल तर्फे, तुम्ही झाल्यानंतर मग तुमचा हा बेस पक्का राहील की तुमचाही लूज होईल कुठे? नक्कीच पक्का राहील, नक्कीच पक्का राहील. ओके, तुम्ही जोपर्यंत कलेक्टर वगैरे व्हाल तोपर्यंत आमचंही चॅनल मोठं होईल. तर तुमची जिथेही पोस्टिंग होईल, जर चुकीचं झालं तर आम्ही नक्की व्हिडिओ घेऊन मग तुम्हाला प्रसिद्ध करू. हो, नक्कीच नक्की 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 बघा, कमेंट करताय. नक्कीच. ओके, म्हणजे तुमचा हा विचार कायम तुमच्यामध्ये असाच राहो. निडरपणे काम करणारे लोक सुद्धा आपण बघितले, जसं की मला वाटतं तुकाराम मुंडे असतील, त्याच्यानंतर प्रशासनामध्ये अजून भरपूर अशी नावं आहेत. तर पण मला एक सांगा, हा बरं, जी चांगलं काम करतायत त्यांचे किती बदल्या झाल्यात? कुटुंबाला त्या ठिकाणी दहशती गली घेणं, ते सहन करणंच आहे ना. चांगलं काम करायचं म्हणलं सहन करणं. शिवाजी महाराजांनी चांगलंच काम केलं, आणि त्याच्यानंतर जे समाज सुधारक आपण बघतो त्याच्यानंतर आलेले ते सगळं, किंवा संत म्हणा, समाज सुधारक म्हणा, सर्वांनीच चांगलं काम केलं, पण त्यांना प्रत्येकालाच त्रास सहन करावा लागला. तुमची त्रास सहन करण्याची क्षमता असेल तरच तुम्ही चांगलं करू शकता. कारण आता सिस्टीम मध्ये असं झालंय, तुम्ही जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही लगेच त्या पद्धतीने बदलता. जे त्रास देणारे त्यांच्या बाजूने होता, म्हणजे त्याच्या पुढे तुम्हाला जायचं, त्याच्या पलीकडे जायचंय आणि तिथून काम करायचंय. बरं, आता भविष्यामध्ये मी प्रत्येक म्हणजे आता आमचं काही दिवसानंतर शो पण चालू होतोय माझा. ओके, तो पॉडकास्ट सारखा असेल किंवा मग वेगळ्या पद्धतीचा जो शो असेल, ज्याच्यावर मी क्लास 1 अधिकारी वगैरे वगैरे सगळे म्हणजे आम्ही त्या ठिकाणी इन्व्हाइट करणार आहोत, पोलीस कमिशनर वगैरे. तर त्याच्या अगोदर मी ज्यावेळेस बघतो पोलीस प्रशासनामध्ये माणसं, तर भरपूरदा समजा आता ट्रॅफिक हवालदार असतील, हे लोकल एखादा नगरसेवक असेल, एखादा राजकारणी असेल, त्याचे हुजरेगिरी करताना मला दिसतात. ओके, एकदा मला पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा योग आला, म्हणजे मी काय तसं काय मोठा मॅटर नव्हता केला, जस्ट गाडी पकडली होती आणि त्यामुळे मला पोलीस स्टेशनमध्ये ती गाडी नेली म्हणून तिथे आला. तर एका माणसाची केस घेताना एका कुठून तरी त्यांना फोन आला, तर त्यांनी केस पण नाही घेऊ दिली. म्हणजे काही लोक असं विचारतात की तुमच्या गावातली ही मॅटर आले, घेऊ का नको? मग हे काय चाललंय? नाही, सिस्टीम मध्ये मी तेच सांगतोय, सिस्टीम मध्ये असे लोक भरपूर आहेत का ते अशा पद्धतीने काम करतात. फक्त आता जी नवीन पिढी, आणि जुने पण लोक चांगले आहेत, पण नवीन पिढी जी निर्माण होते, नवीन लोकांनी जे सिस्टीम मध्ये जायचंय त्यांनी चांगल्या पद्धतीने जायला पाहिजे, चांगल्या पद्धतीने समाजाला कसा न्याय मिळत या पद्धतीनेच विचार करायला पाहिजे. बरं, आज जर आपण बघितलं तर ज्यावेळेस आपल्या देशाचा एखादा आर्मी पर्सन दिसतो, त्यावेळेस नकळत समजा बाईक पास होत असेल, त्यांची ती लोरी पास होत असेल, तर आपण त्यांना असं सॅल्यूट करतो. मी तर करतो, म्हणजे माझा आज हात असा आपोआप जातो. पोलिसांना बघून असं नाही वाटत? मग ती नकारात्मक भावना निर्माण झालेली आहे समाजात. पोलीस नकारात्मक भावना निर्माण होण्यामागे कारणही तशी आहेतच. कारण बरेच लोक आपण म्हणजे कळत न कळत का होईना आपल्या कानावर किंवा आपल्या अनुभवात काही गोष्टी अशा येतात की त्यातून आपली नकारात्मक भावना होऊन जाते. ती बदलणं गरजेचं आहे आज, कारण तो एक आपल्या देशाला पुढे नेणारा एक मोठा महत्वाचा घटक आहे की कायदा सुव्यवस्था जर योग्य राहिलं तरच हा देश योग्य पद्धतीने जाईल पुढे. आणि कायदे सुव्यवस्थेवरती बोलतायत, आता बेसिकली सध्या बीड खूप चर्चेत आहे, तर मग तिथल्या कायद्या म्हणजे तुम्ही अभ्यास करता, ओके, म्हणजे तुम्ही कायदे सुव्यवस्था सगळं एक ज्यावेळेस मला वाटतं परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी असतो का, फक्त रिझल्ट नंतर तो घोषित होतो, परंतु त्याच्या अगोदर तो परफेक्ट त्या ठिकाणी अधिकारी झालेला असतो. ओके, वाचनातून म्हणा, त्याच्या कृतीतून म्हणा. तर काय वाटतं बीडची सुव्यवस्था? बीडची सुव्यवस्था आता सध्या झालंय असं, जातीयते निर्माण झाली, वेगवेगळ्या जाती, म्हणजे तिथं आपापसात कशा पद्धतीने सर्व महाराष्ट्र बघतोयच, पण त्यातून योग्य पद्धतीने ती प्रक्रिया म्हणजे तिथून म्हणजे जातीतली ती विषमता किंवा जी तेढ निर्माण झाली ती कमी व्हायला पाहिजे. आणि कोणत्याही समाजात कसं असतं, गुन्हेगार निर्माण होत नाही, तो समाज म्हणून निर्माण नाही होत, तो कोणत्याही समाजात निर्माण होऊ शकतो, कोणत्याही धर्मात निर्माण होऊ शकतो. ती एक मानसिकता त्या गुन्हेगाराची ती नष्ट करणं हे आपलं काम आहे. मग आता बीडमध्ये जी त्या ठिकाणी दररोज बातम्या येत आहेत, दररोज नवीन काहीतरी समोर येत आहे, तर त्याबद्दल काय वाटते? म्हणजे आता मन मोकळं बोलून टाकू शकता तुम्ही? नाही, त्याबद्दल उद्विग्नता मनात आहेच की, प्रत्येकाच्याच मनात असायला पाहिजे. आता तो एक जात म्हणून त्याच्याकडे बघणं किंवा कोणतरी व्यक्ती म्हणून त्याच्यावर म्हणजे जोपर्यंत तुम्ही वरच्या म्हणजे कायदा म्हणजे वरच्या साईडनं हे करत नाहीत,
फक्त वरून काहीतरी दबाव आणायचा आणि गुन्हेगारांना लपवायचं, हे कुठेतरी चुकतंय असं वाटतं. अच्छा, बरं. म्हणजे गुन्हेगाराला तर सजा झाली पाहिजे हे तळागाळातला सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी म्हणतोय. ओके. पण त्याच्यानंतर जी त्या ठिकाणी हवा घातली जाते, जे राजकारण रंगवलं जातंय, तर त्याकडे कसं बघताय? समजा तुम्ही आता बीड जिल्ह्याचे उद्या डिप्टी कलेक्टर म्हणून नेमले गेलात, तर या सिच्युएशन कडे तुम्ही कसं बघाल आणि कसं हँडल केलं असतं? हवा घालणं हे राजकारण्यांचं कामच असतं, अच्छा, पण त्यातून प्रशासनाने कसं पावलं उचलायचं हे महत्वाचं आहे. तुम्ही काय म्हणजे काय तुमची भूमिका असते जर तुम्ही असते तिथं? तर मी असतो तर सर्वप्रथम सर्व समाजाला म्हणजे यापासून काहीतरी सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला असता. अच्छा, जसं की आता समजा तुम्ही देऊ शकता आमच्या या चॅनलच्या माध्यमातून. आपण समाज म्हणून एकच राहायला पाहिजे. गुन्हेगार म्हणून जी काही लोक आहेत त्यांना पाठिंबा नाही द्यायला पाहिजे, किंवा जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा देणं हे तर न्यायदेवतेचं काम आहे, ते करतील. पण आपण समाज म्हणून तरी सर्व देश म्हणून आपण एकत्र राहायला पाहिजे. बरं, आता तुम्ही बीडच्या जवळचेच आहेत, नगर म्हणजे बीडच्या जवळचे, म्हणजे तिथे होणाऱ्या हालचाली अगदी तुम्हाला ग्राउंड लेवल पासून माहित असतात, कारण चर्चा असते, इकडे सुद्धा मित्र वगैरे असतील, तर त्या ग्राउंड लेवलच्या चर्चा ऐकल्यानंतर काय वाटतंय? नाही, ग्राउंड लेवलची चर्चा नाही सध्या. म्हणजे एखादा मित्र असेल ना तिकडचा? नाही तसं काय नाही. अच्छा, बरं. बातम्यातून ऐकायला. अच्छा, ते तेवढंच तुम्ही त्या ठिकाणी दाखवताय, परंतु भरपूर गोष्टीमध्ये फिल्टर लावलेलं असतं, तर विदाऊट फिल्टर त्या ठिकाणी, म्हणजे आमचं जे चॅनल असणार आहे ते विदाऊट फिल्टर असतं. आम्ही जे तुम्हाला वाटतं रोकठोक बोला, कारण व्यक्त व्हा, कारण असा कुठला तरी एक प्लॅटफॉर्म पाहिजे ज्याच्यावर तुम्ही रोकठोक बोललं पाहिजे विदाऊट एनी फिल्टर. फिल्टरमुळे खूप त्या ठिकाणी लोकांमध्ये निगेटिव्हिटी जाते, आणि गावाकडच्या लोकांना काय रोज एकत्र बसायचंय, रोज त्यांना एकमेकांना संकटात साथ द्यायची आहे, तर ह्या गोष्टी त्या ठिकाणी होत आहेत. तर बीडची कायदे सुव्यवस्था त्या ठिकाणी पूर्ववत होईल असं वाटतंय? व्हायलाच पाहिजे आणि करतील आशा. अच्छा, तर नक्कीच तुमच्यासोबत बोलून खूप भारी वाटलं. तुम्हाला तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमची नक्कीच लवकरात लवकर त्या ठिकाणी काय म्हणता येईल, काय निघती म्हणता तुम्ही? निघली, काय निघली? मी ऐकलंय पोस्ट पोस्ट निघली आहे ना, म्हणजे मी ते शब्द ऐकलेत, कारण मी सायन्स बॅकग्राऊंडचा आहे, त्या बॅकग्राऊंड मध्ये नाही, परंतु एक जल्लोष असतो आहे ना. आणि तुमच्या लोकांमध्ये म्हणजे जे परीक्षेची तयारी करतात ना, ते सर्वसामान्य घरातून आलेले असतात, कबाड कष्ट करणाऱ्या घरातून आलेले असतात, आणि ते सेलिब्रेशन कसलं करतात तुम्ही. एखादा आमदार झाल्यावर जेवढे कार्यकर्ते सेलिब्रेट करतात, तसं तुमच्या पैकी एखादा ग्रुप मधला सिलेक्ट झाला की ते गुलालाचे पोते वगैरे मी पाहिलंय पुण्यामध्ये. तर नक्कीच तो अनुभव एक दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी मिळो, आणि चांगल्या पद्धतीचं तुम्ही काम करो. जोपर्यंत तुम्ही व्हाल तोपर्यंत आमचा कार्यक्रमही त्या ठिकाणी एक्सप्लोर झालेला असेल, तर नक्की आम्ही तुम्हाला आमंत्रित करू, त्यावेळेस नक्कीच तुम्ही याल. धन्यवाद. तर हे होते MPSC ची तयारी करणारे, तर त्यांनी महाराजांबद्दलही सांगितलं आणि आत्ताच्या चाललेल्या घटनेबद्दलही सांगितलं, तर थँक्यू.